पुण्यात फक्त एकच शेठ, ते म्हणजे आपले दगडूशेठ. 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 तर मित्रांनो, फायनली आपण आता पोहोचलोय दगडूशेठच्या दारी. तर चला आता दर्शन घेऊनच जाऊ. मग आता पुढच्या काय जे काम करायचं ते पहिल्यांदा दर्शनच घेतो. लय दिवस झाले नाही का बाप्पाकडे आलो नव्हतो. लास्ट टाइम आपल्या गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आलो होतो नाही का, ड्युटी झाली, थर्ड नाईट होती आपली. थर्ड नाईट करून म्हणलं चला जरा टेरेसवर जाऊ, जरा ऊन खाऊ. आणि आलो होतो ऊन खायला, पण एवढं बेकार ऊन आहे ना, जळून जायची काम आहे डायरेक्ट. मोकार ऊन आहे पुण्यात. कसं काय अचानक एवढं ऊन वाढले काय माहिती. 2-3 वर्षापासून आहे मी पुण्यात, पण काही एवढं ऊन कधी उन्हाळ्यात लागत नव्हतं. या वर्षीचा उन्हाळा लईच बेकार आहे. काय करावं तेच कळत नाही. तर आता म्हटलं थोडं आवरून फ्रेश वगैरे होऊन ब्लॉग एडिट करायचा आहे. आणि आपला एक मित्र ॲडमिट आहे भारती हॉस्पिटलला. तर तिकडे जायचं विचार चालू आहे. तर चला जाऊया मग आता काय. तर मित्रांनो, जस्ट आता फ्रेश वगैरे झालो, जेवण केलं आणि आता निघालोय आपलं कात्रजला चाललोय. कारण तुम्हाला माहिती आहे, कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की मित्राला स्ट्रोकचे सिम्पटम आले, तर त्याला आता भेटायला चाललोय. भाऊ आहे का नाही काय माहिती, तर माझा ड्युटीला गेला असेल तो. भेटून येतो, बघतो काय कंडिशन आहे. आणि आज नाईट ऑफ आहे, नंतर बघू कुठं बाहेर जायचं का. आता येते मेट्रो आपली, मेट्रो स्टेशनला उभं आहे. एक जवळपास 2-3 आठवड्यानंतर मेट्रोने कुठेतरी प्रवास करतोय, कारण लग्न वगैरे झालं त्याच्यामुळे काही इकडे यायला जमलंच नाही. चला. तर मित्रांनो, आलोय आपण आता स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनला आहे. आता बाहेर जाऊन आपल्याला आहे ना PMT बस पकडायचे, जे आपल्याला नेऊन सोडेल कात्रजला, भारती विद्यापीठला. तर चला जाऊया. आलोय आपण आता डायरेक्ट बाहेर. मित्रांनो, फायनली पोहोचतोय आपण भारती विद्यापीठच्या इकडं. तर चला जाऊया आता आतमध्ये. कोणती बिल्डिंग आहे काय मला पण माहित नाही. हा, तर मित्रांनो, आपण आलोय आता ICUच्या समोर आहे. चला जाऊया. तर मित्रांनो, आता जस्ट आपण भेटलो आणि काय नाही, नॉर्मल कंडिशन आहे. डिस्चार्ज वगैरे दिलाय, आता त्याची प्रोसेस चालू आहे. आता चाललोय रूमवर जावं म्हणतोय, कारण मोकर पावसाचं वातावरण झालं, तुम्ही बघू शकता. So, आपण आता कात्रजला आहे. फिरायला जावं वाटतंय कुठेतरी. सकाळी एवढं गरम होतं ना, अचानक पावसाचं वातावरण. मजा आहे पुणेकरांची. चला जाऊया आता आपण लवकर घरी, पाऊस यायच्या आत. तर मित्रांनो, फायनली आपण आता पोहोचलोय दगडूशेठच्या दारी. तर चला आता दर्शन घेऊनच जाऊ. मग आता पुढच्या काय जे काम करायचं ते पहिल्यांदा दर्शनच घेतो. लय दिवस झाले नाही का बाप्पाकडे आलो नव्हतो. लास्ट टाइम आपल्या मित्रांनो, आपण बाप्पाचं दर्शन घेतलं आणि थोडं तिथेच आपला तो ब्रिज आहे शनिवारवाड्यासमोर, तिथे बसलो होतो. भारी वाटत होतं नाही का, असं गार हवा सुटली होती आणि सूर्यास्त होत होता. तर म्हटलं आता कुठं जावा, तर चाललो आता FC ला.
बघू काय कॉन्टेंट भेटतंय का. तो आणलं की आपण वरती आलो आणि मेट्रो पण गेली. शिट, जाऊ द्या. एक संधी गेली म्हणून काय दुसरी आपण आता रडत बसत नाही. दुसरी येणारच त्याच्या मागून लगेच. तर काही काळ आपल्याला वाट बघावी लागेल एवढंच. आता एफसी रोड वरून चाललोय आता आपल्या रूमवर. काय नाही, कॉफी वगैरे घेतली थोडं चिट डाएट घेतलं आज. पाणीपुरी पण खाल्ली आहे, सॉरी. आणि आता आलोय मेट्रो स्टेशनला. जाऊया मग काय आता. मित्रांनो फायनली आपण आलो आता रूमवर. आजचा दिवस नाईट ऑफ होता. नाईट ऑफला तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ कधीच रूमवर राहत नाही. तर हा आपल्या त्या मित्राला भेटलो, त्याला डिस्चार्ज दिलाय आणि तो मगाशीच फोन आलता की तो घरी आलाय. तर चांगली गोष्ट आहे. आता त्यांनी, मी त्याला माझं एवढंच सांगणं की टॅबलेट वगैरे व्यवस्थित टाइमवर घे, जेवण वगैरे व्यवस्थित कर. मी तुम्हाला कालचाच व्हिडिओ सांगितलाय आणि माझी सुरुवात व्हिडिओची जी युट्यूब जर्नी ती आरोग्यापासूनच आहे. तुमचं आरोग्य खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही त्याला इग्नोर करू नका. ते आहे तर सगळ्या पुढच्या गोष्टी आहे, नाहीतर काहीच नाहीये. तर हा त्याच्यानंतर आपण दगडूशेठचं दर्शन घेतलं, कारण खूप दिवस झाले की दर्शनाला नव्हतं गेलो. ग्रेप्स रोडला गेलो. अशा प्रकारे आपला नाईट ऑफ स्पेंड झाला. तर हा, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तर मित्रांनो, Shit यार. हा तर मित्रांनो तुम्हाला आपला Shit.